पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्यावरील एक कार्यपुस्तिका शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना वाटली। या पुस्तकाआडून पक्षीय आणि वेगळ्या विचारांचा अजेंडा या मुलांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतोय। नरेंद्र मोदी ॲट 75 असे या कार्यपुस्तिकेचं नाव असून इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना ही कार्यपुस्तिका देण्यात आली आहे। या पुस्तकातून विशिष्ट राजकीय पक्षाचं तसंच विशिष्ट विचारधारेचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलंय। संविधान युवा प्रतिष्ठान आणि वंचित बहुजन आघाडी यांनी यावर आक्षेप घेतलाय। त्यांनी आज एका शाळेत जाऊन याबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारला। या ठिकाणी जर एखाद्या महापुरुषांचं पुस्तक किंवा इतर सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साहित्याचं वाटप करण्यात आलं असतं तर याला आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं, असं या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। मात्र पक्षीय राजकारण आणि धार्मिक विचार लादण्याचा प्रयत्न ज्ञान मंदिरात नको अशी भूमिका घेत या संघटनांनी विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाटप करत भाजपच्या राज्यसभा खासदारांच्या कृत्याचा निषेध केला। यानंतर संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान आणि वंचित बहुजन आघाडीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्राथमिक शाखेचे मुख्य लिपिक कमलेश कोरडे यांना निवेदन सादर केलं। यावेळी अमित नागटिळे, प्रवीण बनसोडे, उषा गवंडी, डॉक्टर आकाश कांबळे, अक्षय मोहिते आदी उपस्थित होते। गेले 15 दिवस झाले 5वी ते 9वी या विद्यार्थ्यांना एक पुस्तिकेचं वाटप होते। त्या पुस्तिकेमध्ये सरळ राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि काही संघटनांचा त्यामागे एक प्रचार प्रसार करण्याचं एक काम चालू आहे। पण शैक्षणिक धोरणानुसार शासकीय स्तरावर शासकीय कार्यालयांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार प्रसार, नेत्यांचा प्रचार प्रसार करता येणार नाही असं हे शासनाचं धोरण सांगते। पण या ठिकाणी मात्र सर्रास त्याचं उल्लंघन होताना दिसत आहे। त्यासाठी आम्ही जिल्हा परिषद असतील, महानगरपालिकेचे शिक्षण संचालक असतील त्यांना आम्ही भेटून संघटनेच्या वतीने एक निवेदन देणार आहोत की अशा स्वरूपाच्या पुस्तिका ज्या वाटप होत आहेत त्या तात्काळ थांबवण्यात याव्यात। या जर पुस्तिका पुढील काळात जर का थांबल्या नाहीत आणि पुढील काळात जर का हे प्रकरण थांबलं नाही तर संघटनेच्या माध्यमातून एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन शिक्षण स्तरावर केलं जाईल। यामागे आम्ही हा इशारा देत आहोत। या कार्यपुस्तिकेत एकूण 75 प्रकरणांचा समावेश आहे। यात चला बनवूया मोदीजींचा मुखवटा, संघ शाखेतून घडलेला नेता, आणीबाणी काळ, काश्मीर दहशतवाद, नमो नमोचा जप, कलम 370 रद्द, अयोध्येतील श्रीराम मंदिर, न खाऊंगा न खाने दूंगा अशा प्रकरणांचा समावेश आहे। शाळेतील विद्यार्थ्यांवर होणारे हे संस्कार हे त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतात। मग या माध्यमातून धर्मांध पिढी घडवायची आहे का असा सवाल उपस्थित होतोय। सध्या सगळीकडे धार्मिक ध्रुवीकरण केलं जात असताना शाळेसारखं पवित्र ठिकाण तरी यापासून लांब ठेवावं अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असून जबाबदार लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाची शपथ घेताना काय म्हटलं होतं याचं तरी भान ठेवणं अपेक्षित आहे।